नमस्कार सचिन जी. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. एक्झॅक्टली 5 मिनिटात आपण सुरू करू. आजचा जो विषय आहे तो आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट विषयातील संधी. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काय व्यवसाय करू शकतात, काय व्यवसायाला संधी आहेत. आवाज येतोय माझा सगळ्यांना? कडलक साहेब, शॉर्ट की स्वीट ते मला माहीत नाही, पण व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल एवढं नक्की. हो, इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्सची माहिती पण आज देईनच मी नक्कीच. अनेक विषयावर माहिती मिळेल. काय कशावर माहिती मिळेल, कशावर नाही मिळणार याबद्दलही सांगेन. एकदा सुरू होते. एक्झॅक्टली 5 मिनिटात आपण सुरू करूया आजचं लाईव्ह. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. पाच मिनिटात बरोबर सुरू करू. तोपर्यंत जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना या विषयाचा फायदा होईल. ॲग्रिकल्चर कुठल्या विषयांमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता याच्याबद्दल आज माहिती मिळेल. बरोबर 3 मिनिटात आपण सुरू करूया. हो सत्यजित जी, सगळ्याच विषयांवर बोलणार आहे मी. फिरोजी टेक्सटाईल बद्दल पण नक्कीच बोलेन. मला सगळ्यांना फक्त रिक्वेस्ट आहे की तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण सेशनच्या शेवटच्या भागात घेऊया. आता बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या की काय अपॉर्च्युनिटीज आहेत, कोविडमुळे काय संधी उपलब्ध झाल्यात किंवा कशा संधी उपलब्ध झाल्यात, त्या अशा अनेक विषयांवर आज बोलणार आहे. संदीपजी, येस, नक्कीच आज लायसन्सबद्दलही माहिती देईन. ओके. तर माझं नाव डॉक्टर ओमकार हरिमाळी.
मी मुळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस आहे. त्याचबरोबर आपलं जे युवक काँग्रेसचं रोजगार स्वयंरोजगार विभाग आहे त्याचा महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून मी काम पाहतो. आणि त्याचबरोबर युवकांनी किंवा युवतींनी वेगवेगळ्या क्षेत्रात जास्तीत जास्त व्यवसाय करावे यासाठी मी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, वेबिनार्स करत असतो. तर त्याच्याबद्दलही तुम्हाला जर माहिती हवी असेल तर ओंकार हरिमाळी या नावाने एक फेसबुक पेज आहे आणि यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. माझ्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. मी डॉक्टरेट आहे इंटरनॅशनल बिझनेस या विषयात, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट या विषयात माझी डॉक्टरेट झालेली आहे. त्याचबरोबर मी गेले 12 वर्ष एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये स्वतः काम करतोय. साधारणपणे 32 प्रोडक्ट्स मी एक्सपोर्ट करतो सुमारे 47 देशांमध्ये आणि 62 बायर्स बरोबर काम करतो वेगवेगळ्या देशांमधल्या. अदर दॅन एक्सपोर्ट इम्पोर्ट माझे मल्टिपल बिझनेसेस आहेत. लाईक मेडिकल कोलॅबरेटर म्हणून मी काही देशांमध्ये काम करतो. त्याचबरोबर रेस्टॉरंट बिझनेसमध्ये मी काम करतो. असे अनेक व्यवसायांमध्ये मी काम करतो. पण मूळतः माझा जो व्यवसाय आहे, मूळतः माझा जो विषय आहे तो आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंटरनॅशनल मॅनेजमेंट, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंटरनॅशनल बिझनेस. तर या विषयावर मी मुळात काम करतोय. आत्तापर्यंत महाराष्ट्रभरात साधारणपणे एक 12 ते 13 हजार लोकांना ट्रेन केलं आहे. आणि जर देशभरात विचाराल तर साधारणपणे माझ्या मते 28 ते 30 हजार लोकांना एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये सेमिनार्सद्वारे, वेबिनार्सद्वारे किंवा ट्रेनिंगद्वारे मी आजपर्यंत ट्रेन केलं आहे. तर ही माझी थोडक्यात माहिती झाली. आज आपण जे लाईव्ह आलो आहे ते मेहबूबाई शेख यांच्या पेजवरून. त्याचं कारण असं आहे की 9 सप्टेंबरला रोजगार स्वयंरोजगार विभाग आपण स्थापन केला आणि त्याची धुरा मेहबूबाई शेख यांनी माझ्या हातात दिली. माननीय शरद पवार साहेबांच्या आदेशाने आणि त्यांचं जे विजन आहे, पवार साहेबांचं जे विजन आहे, त्या विजनसाठीच पुढे घेऊन पुढे जाऊन काय काम करता येईल, कसं काम करता येईल याच्यावर आपण पुढेही काम करणार आहोत. दर आठवड्याच्या शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. युवकांसाठी काय उपलब्ध संधी आहेत रोजगाराच्या, मग त्यांना भांडवल असेल, भांडवल नसेल किंवा त्यांच्याकडे आयडियाज असतील, आयडियाज नसतील, तर कुठल्याही बाबतीमध्ये आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्याच्यासाठी आपण एक काय म्हणतात तुमचं यूट्यूबचं चॅनल पण चालू केलं आहे NYC स्वयंरोजगार नावानी. तर त्याची लिंक पण लवकरच मेहबूबाई शेख यांच्या पेजवरती आपण शेअर करू. तर त्या पेजला देखील तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजगार स्वयंरोजगार विषयातील माहिती मिळत राहील आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्यवसायातील संधी काय उपलब्ध आहेत याच्याबद्दल माहिती उपलब्ध राहील. तर ही झाली थोडक्यात माहिती माझ्याबद्दल. आता मुळात वळूया आजच्या विषयाकडे, तो म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायातील संधी. तर काय आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायातील संधी, कोणासाठी हा व्यवसाय आहे, कोरोनानंतर काय पॉसिबिलिटीज आहेत या व्यवसायामध्ये, या विषयांवर आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर इंटरनॅशनल बिझनेसचा ट्रेंड काय आहे आजच्या तारखेला. चायना 1 नंबरला आहे, भारत कुठल्या नंबरला आहे, असं बरंच काही होणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना संधी कशी मिळू शकेल याबद्दलही आजच्या वेबिनारमध्ये मी माहिती देणार आहे. तर सगळ्यात पहिला विषय येतो की आपण जेव्हा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये काम करतो, एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये काम करत असताना जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा काही प्रश्न मलाही होते की ज्या प्रश्नांमुळे मी स्वतः या व्यवसायात वाढू शकत नव्हतो किंवा व्यवसायामध्ये काम करू शकत नव्हतो. तर त्या अनुषंगाने आपण एक 4 प्रश्न काढलेले आहेत जे माझ्यामध्ये प्रत्येकाला येतात. म्हणजे मी जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा मलाही आले होते. कदाचित तुम्ही जर काम करू इच्छित असाल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर ते तुम्हालाही पडतील प्रश्न. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये काम करत असताना इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेजची माहिती असणं गरजेचं आहे का. दुसरा प्रश्न येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये काम करत असताना तुम्हाला डॉक्युमेंटेशन खूप जास्त करावं लागतं का. तिसरा प्रश्न असा येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट विषयामध्ये काम करत असताना इन्व्हेस्टमेंट खूप जास्त लागते का. चौथा विषय येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट विषयामध्ये काम करत असताना, एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये काम करत असताना पैसे बुडतात का. माझ्या मते हे 4 प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे आपले जास्तीत जास्त महाराष्ट्रातले युवक या व्यवसायात येत नाही. या 4 प्रश्नांची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. तर मला असं वाटतं की सुरू करण्यापूर्वी या 4 प्रश्नांची उत्तर देणं फार गरजेचं आहे.
तरच आपण पुढे जाऊ शकतो. तर सगळ्यात पहिला विषय येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट विषयामध्ये काम करत असताना इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेजची माहिती असणं गरजेचं आहे का? तर त्याचं उत्तर अतिशय सोपं आहे की जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट करणारा देश कुठला? तर तो म्हणजे चायना. मला माहीत नाही तो आपल्यापैकी किती लोकांनी चायनाची काय म्हणतात चायनाच्या लोकांशी कम्युनिकेशन केलेलं आहे. ते लोक इंग्लिश पण असं बोलतात जसं आपल्याला वाटतं चायनीजमध्येच बोलतात. आणि चायना जो जगातला 1 नंबरचा देश आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये, त्यांची बिझनेस लँग्वेज ही इंग्लिश नसून त्यांची लोकल लँग्वेज आहे ती म्हणजे मॅन्ड्रीन. आणि चायनाच कशाला, अगदी आपल्या नाशिकला गेलात किंवा आपल्या पुण्या साईडला गेलात किंवा आपल्या नागपूरला गेलात तरी तिथे अनेक शेतकरी बांधव किंवा अनेक मॅन्युफॅक्चर असे भेटतील तुम्हाला की जे लोक तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये करोडोनी पैसे कमवतात असं दिसतील, पण त्यांना इंग्लिशचा ई पण येत नाही. म्हणजेच बॉटम लाईन जर सांगायची झाली तर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये काम करत असताना तुम्हाला इंग्लिश येणं गरजेचं नाही आहे किंवा एखादी फॉरेन लँग्वेज माहिती असणं गरजेचं नाही आहे. हां, बेसिक इंग्लिशची गरज लागते की हाय आय एम ओमकार, आय वुड लाईक टू सेल दिस पेन टू यू. आय थिंक एवढं इंग्लिश तर आपल्यापैकी प्रत्येकजण बोलतो, आणि बोलता येत नसेल तर आपण पाठांतर करू शकतो. कारण बाकी सगळं जे काय कम्युनिकेशन आहे ते सगळं कम्युनिकेशन मेल्स थ्रू होतं. आणि मेल्स थ्रू कम्युनिकेट करताना एक गुगलचा खूप चांगला टूल आहे ज्याचं नाव आहे गुगल ट्रान्सलेट. ज्याच्यावरनं तुम्ही कुठल्याही भाषेतून म्हणजे इंग्लिशमधनं मल्याळममध्ये, मल्याळममधनं मराठीमध्ये, मराठीतून अगदी हिब्रू भाषेत पण तुम्ही तुमचा जो काय कंटेंट आहे तो ट्रान्सलेट करू शकता. त्यामुळे भाषेमुळे जर स्वतःला थांबवत असाल किंवा मला बोलता येत नाही, मला इंग्रजी येत नाही, मला चायनीज येत नाही, मला XYZ कुठली भाषा येत नाही, आणि त्याच्यामुळे जर तुम्ही स्वतःला थांबवत असाल या बिझनेसमधनं येण्यापासून, तर मित्रांनो असं करू नका. कारण एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये काम करण्यासाठी भाषा हे अतिशय शेवटी येणारा प्रकार आहे. तर भाषेमुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमधलं काम अजिबात थांबत नाही. दुसरा विषय येतो एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये काम करत असताना, किंवा दुसरा प्रश्न येतो एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये काम करत असताना, तो म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये खूप जास्त डॉक्युमेंटेशन लागतात का? आता डॉक्युमेंटेशनची भीती जास्तीत जास्त लोकांच्या मनात आहे, माझ्याही मनात आहे, आपल्यापैकी अनेकांच्या मनात असेल. पण डॉक्युमेंटेशनमुळे खरंच बिझनेस थांबतो का? किंवा डॉक्युमेंटेशनचं खरंच माहिती असणं गरजेचं आहे का? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साधारणपणे 20 ते 25 वर्षापूर्वी जे डॉक्युमेंट्स लागायचे ते खूप जास्त होते. साधारणपणे 25 ते 30 डॉक्युमेंट्स लागायचे. पण आजच्या तारखेचं जर बोलाल तर आज साधारणपणे 7 ते 8 पेक्षा डॉक्युमेंट्स लागत नाहीत. आणि जे काही डॉक्युमेंट्स लागतात दे आर ॲज गुड ॲज फिल इन द ब्लँक्स. म्हणजे तुम्हाला एकदा कळलं की कुठे काय डॉक्युमेंट्स लिहायचे, तुम्हाला एकदा कळलं की कुठे काय लिहायचंय, कसे डॉक्युमेंटेशन भरायचे. म्हणजे आपण परीक्षेत जे गाळलेल्या जागा भरा असा प्रश्न असतो आणि त्याच्यावर जे उत्तर देतो, तसंच एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसचे डॉक्युमेंटेशन असतात. सो एक 5 वेळा 10 वेळा 15 वेळा प्रॅक्टिस केलीत तुम्ही की तुम्हाला डॉक्युमेंटेशन्स प्रॉपरली येऊ शकतात. डॉक्युमेंटेशनमुळे, आणि मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डॉक्युमेंटेशन हा जो विषय की ज्याची भीती वारंवार वर्षानुवर्ष लोकांकडनं घातली गेलेली आहे, ते डॉक्युमेंटेशन्स तुम्हाला स्वतःला करावे लागत नाहीत. जे काही डॉक्युमेंटेशन करावे लागतात त्याच्यासाठी एक अथॉरिटी आहे जिचं नाव आहे CHA, कस्टम हाऊस एजंट. कस्टम हाऊस एजंट ही अशी अथॉरिटी आहे की जी तुमचं कस्टम क्लिअरन्स, ड्युटी ड्रॉबॅक, डॉक्युमेंटेशन, गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह हे सगळे प्रकार, म्हणजे टेक्निकल जे काय, म्हणजे जसा आपला नॉर्मल व्यवसायासाठी एखादा CA असतो, CA आपलं GST फायलिंग करतो, कंपनी रजिस्ट्रेशन करतो, तसंच एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाच्या टेक्निकल हँडल करण्यासाठी CHA असतो. तुम्हाला ॲज अ एक्सपोर्ट इम्पोर्ट एंटरप्रेन्योर काय करणं अपेक्षित आहे? तर तुम्हाला 3 गोष्टी करणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिलं, तुमच्या सप्लायरकडे लक्ष द्या. सप्लायर म्हणजे ज्याच्याकडनं तुम्ही माल घेणार आहात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असणं गरजेचं नाही.
तुम्ही दुसऱ्याचा माल घेऊन तिसरीकडे पाठवू शकता. हे जे काम करतात की दुसऱ्याचा माल घेऊन तिसरीकडे पाठवतात त्यांना मर्चंट ट्रेडर म्हणतात. मर्चंट ट्रेडर. सो तुम्हाला 3 गोष्टी करणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या सप्लायरकडे लक्ष द्या. दुसरं तुमच्या बायरकडे, म्हणजे जी व्यक्ती तुमच्याकडनं तुमचं प्रोडक्ट विकत घेणार आहे त्या व्यक्तीकडे लक्ष द्या. आणि तिसरं तुमच्या सीएची कडे लक्ष द्या. या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली मॅनेज केल्या, त्या 3 गोष्टी जर प्रॉपरली हँडल केल्या तर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये वाढण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये तुम्हाला शिक्षणच लागेल, मी ग्रामीण भागात राहतो, मी शहरी भागात राहतो, याच्याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही जिथे असाल, म्हणजे अगदी तुम्ही गोंदियामधल्या एखाद्या छोट्याशा गावात असाल तर तिकडनं तुम्ही लंडनच्या आईल ऑफ मॅनच्या एखाद्या छोट्याशा गावात पण तुमचं प्रोडक्ट पाठवू शकता. तुम्हाला शहरी भागातच राहायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये, किंवा तुमच्याकडे ऑफिसच असलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. तर त्याच्याबद्दल मी सांगतोच. पण डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत जर विचाराल तर डॉक्युमेंटेशन अगदी तुरळक 7 ते 8 डॉक्युमेंट्स लागतात. सो जर डॉक्युमेंटेशनच्या भीतीने तुम्ही स्वतःचा व्यवसाय थांबवत असाल, डॉक्युमेंटेशनच्या भीतीने तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस चालू करू शकत नसाल तर असं करू नका. कारण डॉक्युमेंटेशन तुम्हाला स्वतःला करावे लागत नाही. हा, फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं की माझ्या प्रोडक्टप्रमाणे, माझ्या इंडस्ट्रीप्रमाणे काय डॉक्युमेंटेशन गरजेचे आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो एकदा तुम्हाला कळलं डॉक्युमेंटेशन काय, किती, कसे, की फार सोपा प्रकार आहे डॉक्युमेंटेशन. आता तिसरा विषय तो एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप जास्त लागते का? तर मुळात एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसची खासियतच ही आहे की तुमच्या हातात जेवढे पैसे आहेत, तुमच्या हातात जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही काम चालू करू शकता. तेवढ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता. म्हणजे समजा तुमच्याकडे 50,000 ते 1,00,000 इतकी अमाऊंट असेल, इतकं भांडवल असेल तर तुम्ही मर्चंट ट्रेडर म्हणून काम चालू करू शकता. मर्चंट ट्रेडर म्हणजे जसं मी म्हणालो की एक व्यक्तीकडनं माल घ्यायचा मॅन्युफॅक्चरकडनं आणि दुसऱ्याकडे पाठवायचा, ट्रेडिंगचं काम. हे तुमचं 50,000 ते 1,00,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काम चालू होऊन जातं. समजा तुमच्याकडे अगदी 1,00,000 रुपयापासून 5,00,000 इतकी अमाऊंट असेल तर तुम्ही छोटे प्रोडक्ट इम्पोर्ट करू शकता. आता इम्पोर्टमध्ये पण असं काही कंपल्सरी नाही की मला अख्खेच्या अख्खे कंटेनर्स इम्पोर्ट करावे लागतात. तुम्ही अगदी छोटे तुरळक प्रोडक्ट पण इम्पोर्ट करू शकता. समजा तुमच्याकडे 5,00,000 ते 25,00,000 इतकी अमाऊंट असेल तर तुम्ही एखादं छोटंसं पण एक्सपोर्ट इम्पोर्ट ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करू शकता. समजा तुमच्याकडे 25,00,000 ते 1,00,00,000 रुपये एवढी अमाऊंट असेल तर तुम्ही मोठे प्रोडक्ट इम्पोर्ट करू शकता. अगदी कंटेनरच्या कंटेनर इम्पोर्ट करू शकता. समजा तुमच्याकडे अगदी 10,000 ते 50,000 एवढंच भांडवल असेल तर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचा नवीन फॉर्मॅट जो आहे, ज्याला म्हणतात डिजिटल एक्सपोर्ट इम्पोर्ट, म्हणजेच ई कॉमर्स, म्हणजे Amazon.com, eBay.com, Alibaba.com ही .coms बनतोय, .ins बनत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात असणारे जे ई कॉमर्स वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट्सवर तुम्ही तुमचा प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकता किंवा पाठवू शकता किंवा त्या प्रोडक्टवरती विकू शकता, त्या प्लॅटफॉर्मवरती विकू शकता. दुसरं येतं ते म्हणजे तुम्हाला समजा तुमच्याकडे अगदी 1,000 ते 10,000 एवढी अमाऊंट असेल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये काम करू शकता. आणि समजा तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला काहीच भांडवल नसेल तर तुम्ही एक असा व्यवसाय सुरू करू शकता जो एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमधली सगळ्यात जास्त गरज आहे, ती म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टन्सी. आता साधारणपणे 50 ते 60 लोक आता हे वेबिनार ऐकतात किंवा याच्या पुढेही अनेक लोक ऐकतील. तुम्ही मला एखाद्या अननोन माणसाला ऐकता, याचं कारण काय?
कारण मला तुमच्यापेक्षा एक्सपोर्ट इम्पोर्टमधनं थोडीशी जास्त माहिती आहे, एवढंच. मी तुम्हाला आता काय देतोय तर ती झाली एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसबद्दलची कन्सल्टन्सी. सो तुमच्या हातात जर भांडवल नसेल, तुमच्या हातात जर इन्व्हेस्टमेंटला पैसे नसतील, तरीही तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये काम करू शकता. म्हणजे मी स्वतः जेव्हा माझा व्यवसाय चालू केला, मी स्वतः जेव्हा लंडनवरून, माझं शिक्षण पूर्ण लंडनला झालेलं, मी लंडनवरून जेव्हा परत आलो तर माझ्याकडे फार भांडवल नव्हतं. मी काय केलं तर मी नाशिकमध्ये गेलो, नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांना गाठलं. मला जे माहिती होतं शेतकरी, की जे लोक आता अनेक आपल्याकडे असे शेतकरी आहेत की आपण जे लोक स्वतःचा माल पिकवतात, ज्यांना माहिती आहे की माझा माल दुसरा कोणतरी व्यक्ती घेऊन एक्सपोर्ट करतोय, पण मी करू शकत नाही का, कारण मला माहिती नाही. मी अशा शेतकऱ्यांना गाठलं. मी त्यांना जाऊन सांगितलं, तुमचा माल मी एक्सपोर्ट करून देतो, तुमच्या नावावरच एक्सपोर्ट होईल, पैसे तुमच्या नावावर येतील, बायर मी शोधून आणतो, फक्त तुमचा जो काय माल एक्सपोर्ट होईल त्याच्यावर मी काही पर्सेंटेज घेईन प्रॉफिटमध्ये. अशा पद्धतीने माझा व्यवसाय सुरू केलाय. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये जर थोडंसं स्मार्टली काम केलं तर तुम्हाला बिना भांडवली पण एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय करू शकता. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करायला भांडवल, म्हणजे प्रॉब्लेम काय होतो, भांडवलावर मी एवढं का बोलतोय, कारण आपल्याकडे भांडवल नाही म्हणून व्यवसाय चालू करू शकत नाही. व्यवसाय करायची इच्छा खूप आहे पण मला भांडवल नाहीये, त्यामुळे व्यवसाय चालू करू शकत नाही. हे कारण नेहमी आपण स्वतःला देत आलेलो आहे. त्यामुळे भांडवल नाही म्हणून व्यवसाय चालू करता येणार नाही, हे कारण स्वतःला आणि लोकांना देण्याची वेळ गेली. तुमच्यासाठी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मार्फत महबूब भाई शेख यांच्या मार्गदर्शनाने ही मोठी संधी घेऊन आलेलो आहे की तुम्ही विदाउट इन्व्हेस्टमेंट स्वतःचं पण बिझनेस चालू करू शकता. त्यातल्या त्यात तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला तर सगळ्यात जास्त बेनिफिट आहे. आता अनेकांच्या मनात असा प्रश्न असेल की अरे आता कांदा बॅन झालाय, कांद्याचं रेट वाढत चालले. कांद्याचं जर तुम्ही बघितलं ना तर गेले कांद्याचे एक्सपोर्ट गेले 3 वर्ष किंवा गेले 4 वर्ष अनेक वेळा बॅन झालेला आहे आणि अनेक वेळा तो बॅन उठलेला आहे. ते काय कायमस्वरूपी तो बॅन राहत नाही. सो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य एवढं असंच आहे की इन्व्हेस्टमेंटमुळे जर तुम्ही स्वतःला थांबवत असाल, इन्व्हेस्टमेंटमुळे जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नसाल तर आता ती वेळ निघून गेलेली आहे. इन्व्हेस्टमेंट नसेल तरी तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. हातात जेवढं भांडवल आहे तेवढ्या भांडवलावर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय सुरू करू शकता. आता चौथा विषय तो सगळ्यात महत्त्वाचा जो एक्सपोर्ट इम्पोर्ट विषय इंडस्ट्रीबद्दल आजपर्यंत बऱ्याच गोष्टी त्याबद्दल ऐकलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये पैसे बुडतात का, तर हो, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये पैसे बुडतात. जर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस प्रॉपर सिस्टमनी नाही केला तर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये पैसे बुडतात म्हणजे बुडतात. तर प्रॉपर सिस्टीम म्हणजे काय, आपल्याकडे काय होतं की आपला कोणतरी काका, मामा, भाऊ, बायकोचा भाऊ दुबईला जातात. दुबईला जाऊन तिकडच्या मार्केटमध्ये बघतात, इकडे ना नाशिकचे कांदे भरपूर विकले जातात, इकडे आपल्या पुण्याकडचे टोमॅटो चांगले जातात किंवा पोमोग्रेनेट चांगले विकले जातात, डाळिंब चांगले विकले जातात, शेवगाची शेंग चांगली विकली जाते. आणि तिकडनं फोन करतात की अरे इकडे या प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे, काम कर, 4 कंटेनर पाठवून दे, मी इकडे विकतो. आपण जिथे कुठे असू तिकडनं पोहोचतो नाशिकला, नाशिकचा कांदा घेतो आणि पाठवून देतो. तुम्ही जो कांदा समजला, तुम्ही जो कांदा पाठवला तो तुमच्या समजेप्रमाणे, समजा तुम्ही पाठवलात 25 mm प्लस नवीन क्रॉप जूट बॅगमध्ये पॅक केलेला आणि तिकडच्या माणसाने त्याच्या स्वतःच्या समजेप्रमाणे जो माल त्याला अपेक्षित होता तो होता 55 mm प्लस जुनं क्रॉप ग्रीन मॅश बॅगमध्ये पॅक केलेला. तिकडे गेल्यानंतर कंटेनर ओपन केल्यानंतर तो माणूस बोलतो अरे हा कांदा इथे विकता नाही येणार, याचे काही मला तुला पैसे पाठवता येणार नाही. आता तुम्ही मुंबई, ठाणे, पुणे, नंदुरबार, नाशिक, नागपूर अशा कुठेतरी ठिकाणी असाल, ती व्यक्ती दुबईमध्ये, तर तुम्ही महाराष्ट्रातून दुबईला जाऊन तर बघू शकत नाही की तो माल त्यांनी फेकला, विकला की स्वतः खाल्ला. आणि अशा याच्यात पैसे बुडतात. आणि म्हणून वारंवार आपण लोकांकडून ऐकतो की अरे नाही पैसे बुडाले. तर आयडियल वे काय आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याचे, आयडियल वे काय, तर सगळ्यात पहिले समोरचा बायर तुमचा सख्खा भाऊ जरी असेल तरी त्याला सांगा की बाबा तुला जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आम्हाला मेलवरती पाठव.
ऑफिशियल मेलवरनं ऑफिशियल मेलवरती, नो मेसेज नो व्हॉट्सॲप. याचे 2 फायदे आहेत. ही सगळ्यात पहिली गोष्ट की ऍक्च्युअल विकत त्यांनी तुम्हाला मेल पाठवला, त्या मेलमध्ये सगळे स्पेसिफिकेशन, सगळ्या रिक्वायरमेंट दिलेले असतात. तो मेल तुम्ही तसाच्या तसा घेऊन तुमचा जो सप्लायर त्याला पाठवू शकता. म्हणजे ऍक्च्युअल विकणाऱ्यामध्ये आणि ऍक्च्युअल विकत घेणाऱ्यामध्ये काहीही कम्युनिकेशन गॅप नाही. आणि दुसरी गोष्ट, समजा कर्मधर्म संयोगाने समोरच्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला, समोरच्या व्यक्तीने पैसे देण्यास अळमटळम केली, तर तुम्ही ECGC नावाची गव्हर्नमेंट बॉडी आहे त्याच्याकडे अप्रोच करू शकता आणि त्यांना अप्रोच करून तुम्ही तुमची जी काय कथांना काय तो सांगू शकता, जे काय तुमची जे काय प्रॅक्टिकली झाले ते सांगू शकता. आणि ते सांगितल्यानंतर ती भारताची जी बॉडी आहे, ती इंडियन गव्हर्नमेंटची बॉडी जी आहे, ती भारत सरकारच्या बिहाफमध्ये तिकडच्या त्या बायरला कॉन्टॅक्ट करते आणि बायरला कॉन्टॅक्ट करून त्याला विचारते, बाबा असा असा व्यवहार आहे, तुम्ही पैसे दिलेत का, पैसे नाही दिलेत का, नक्की काय, त्याच्याकडे तर समजून घेतात. त्यांनी त्यांना उत्तर दिलं तर ठीक, नाही तर तिकडच्या इंडियन एम्बेसीला, तुम्हाला माहिती असेल प्रत्येक देशामध्ये एक इंडियन एम्बेसी असते, तिकडच्या इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करते. इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करून सांगते, बाबा अमुक अमुक बाहेर आहे, हा आपल्याला रिस्पॉन्ड करत नाही, त्याला सगळ्यात पहिले भारतामध्ये एक्सपोर्ट करण्या इम्पोर्ट करण्यापासून याला बॅन करा. दुसरं, सगळं चेक करते म्हणजे काय करते की तुम्ही प्रॉपर सिस्टमनी माल पाठवलाय की नाही, त्यांनी जी रिक्वायरमेंट पाठवली होती त्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांनी तुम्ही माल पाठवलाय की नाही, पैसे तुमच्या अकाउंटला व्हाईटमध्ये आलेत का ब्लॅकमध्ये आले. कारण एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये तो एक मोठा प्रकार चालतो, तो म्हणजे हवालामध्ये पैसे. तर हवालामध्ये पैसे जर कोणी ऑफर केली तर घेऊ नका. आणि हे सगळं स्क्रुटिनी केल्यानंतर, हे सगळं चेक केल्यानंतर भारत सरकार, जर एकदा लक्षात आलं की तुम्ही प्रॉपरली तुमच्या पद्धतीने एक्सपोर्ट केलेला आहे, तुमची काहीच चुकी नाही, तर तुमचा जो एक्सपोर्ट आहे त्याच्या 80% पेमेंट भारत सरकारकडनं तुम्हाला मिळतं. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये पैसे बुडण्याची शक्यता अजिबात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे अनेक लोक आहेत, म्हणजे माझ्याबरोबर काम करणारे अगदी नवीन नवीन युवक आहेत की ज्यांनी अतिशय काय म्हणतात ॲडव्हान्समध्ये काम केलेलं आहे, 80% ॲडव्हान्स घेऊन काम केलेलं आहे. केरला साईडला गेलात किंवा साऊथ इंडिया साईडला गेलात तर लोक 100% ॲडव्हान्सवर काम करतात. सो जर ते करू शकतात 100% ॲडव्हान्सवर काम, तुम्ही पण करू शकता. सो 100% ॲडव्हान्सवर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये काम करणं शक्य आहे. सो जर सांगण्याचं तात्पर्य काय की जर पैसे बुडतील या भीतीने या व्यवसायात काम करू शकत नसेल तर सगळ्यात सेक्युअर्ड बिझनेस आहे. लोकली कुठलाच असा बिझनेस नाहीये की ज्या बिझनेसमध्ये भारत सरकार तुम्हाला सांगते की तुझे पैसे बुडले तर आम्ही देऊ म्हणून. इथे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये का देतात, हे मुळात आत्ताच्या गव्हर्नमेंटनी नाही, आधीच्या गव्हर्नमेंटनी, आपल्या काय म्हणजे युपीए गव्हर्नमेंट जेव्हा होतं ते युपीए गव्हर्नमेंटच्या वेळेसपासून चालत आलेलं आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलं नाही ही गोष्ट. आणि न पोचवून देण्यामध्ये पण मोठं कारण आहे, ते म्हणजे जास्तीत जास्त मराठी युवकांनी, महाराष्ट्रातल्या युवकांनी या व्यवसायात येऊ नये, हा एकमेव याच्या मागचा धागा आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा अनेक लोक मला भेटायचे. मला एक व्यक्ती भेटले होते, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्येच होते म्हणून त्यांना भेटायला गेलो. त्यांना सांगितलं मला एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये असं करायचंय, तसं करायचंय, हे करायचंय, ते करायचं. त्यांनी सगळं ऐकून घेतलं. मला अजूनही ती व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आहे. हातात रोलेक्सचं घड्याळ, मार्को पोलोचा चष्मा, मोबिलाचा पेन, वेल ड्रेस्ड माणूस होता. सगळं ऐकून घेतलं आणि मला शेवटी सांगितलं, बेटा इस बिजनेस में मत आओ. म्हणतं क्यों अंकल, इस बिजनेस में 10-20 रुपए का वो मार्जिन नहीं है. माझं डोकं फिरलं. मी म्हटलं अंकल अगर 10-20 रुपए के मार्जिन से अगर मैं रोलेक्स का घड़ी खरीद सकता तो मुझे इस धंधे में आना है. आणि मी जेव्हा माहिती घेतली की ही व्यक्ती असं का बोलली असेल तेव्हा लक्षात आलं की या काही कम्युनिटीची, काही ठराविक कम्युनिटीची, ठराविक राज्यांची मोनोपॉली आहे आणि त्यांची इच्छा नसते की आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांनी किंवा नवीन तरुणांनी या व्यवसायामध्ये यावं. आणि तिथे ही चक्कर चालू होतं की अरे ना एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये पैसे बुडतात. तुम्हाला जर कोणी सांगितलं ना की एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये पैसे बुडले तर त्याला विचारा की तू कसं पाठवलं. हा, प्रॉपर प्रोसेस फॉलो करून नाही पाठवलं, प्रॉपर प्रोडक्ट नॉलेज नाही, प्रॉपर मार्केट रिसर्च नाही, प्रॉपर बायर बरोबर कम्युनिकेशन नाही, त्याच्यावर ॲग्रीमेंट्स नाही, पेमेंट टर्म्स काही डिसाईड नाही केले, आणि असं करून जर मला पाठवला तर तो बुडणारच पैसे.
हे म्हणजे तुम्ही काय म्हणतात तुमच्या चपलेचं दुकान काढलंय आणि दुकान लावून बसलात अशा ठिकाणी की जिकडे ज्या पूर्ण वस्तीमध्ये लोकांना पाय नाहीये. सो मुळात जर प्रॉपर माहिती घेऊन प्रॉपर सिस्टमने एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम केलं तर तुम्ही काम करू शकता. आणि मुळात अजून एक गोष्ट की माझ्याकडे शिक्षण नाहीये, माझ्याकडे भांडवल नाहीये, माझ्याकडे बॅकग्राऊंड नाहीये, माझ्या खानदानामध्ये कोण एक्सपोर्ट नव्हतं केलं, माझ्या स्वतःच्या खानदानामध्ये कधीच कोण एक्सपोर्ट नव्हतं केलं, माझ्या खानदानामध्ये मुळात कोणी धंद्यातच नव्हतं, तरी मी करू शकलो, तरी मी उभं राहू शकलो. तर तुम्ही राहू शकता. धीरूभाई अंबानींच्या खानदानामध्ये कोणी केलं होतं का? व्यवसाय करण्यासाठी बॅकग्राऊंड लागत नाही किंवा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काय म्हणतात फॅमिली बॅकग्राऊंड, शिक्षण या गोष्टी नाही लागत. व्यवसाय करण्यासाठी तुमच्यामध्ये गरजेचं असतं ते म्हणजे तुमचं डेडिकेशन. तुम्ही किती स्वतःच्या व्यवसायासाठी डेडिकेटेड आहात, ही गोष्ट फार महत्वाची आहे. सो अनेक गोष्टी तुमच्या समोर येतील, अनेक गोष्टी तुम्हाला लोक सांगतील, पण जर कधी असं वाटलं की मला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये काम करायचं असे आहे आणि मला करता येत नाही का, कारण सांगणारे लोक नाहीये, तर त्याच्यासाठी मी आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने किंवा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार हा वसा घेतलाय की पुढच्या 9 सप्टेंबरपर्यंत कमीत कमी 10,000 नवीन महाराष्ट्रात युवक घडू जे स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. आणि ते शक्य आहे. मी स्वतः करून दाखवलंय. मी स्वतः माझी एक संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत साधारणपणे 12,000 ते 13,000 लोकांना आतापर्यंत ट्रेन केले आणि स्वतःचे व्यवसाय चालू केले लोकांनी. सो व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही स्वतःला थांबवत असाल तर मित्रांनो एक रिक्वेस्ट करतो, कारण होतं काय माहिती का, आपण जेव्हा व्यवसाय चालू करायचा विचार करतो तर आपण 4 लोकांना विचारतो की मी करू का, करू शकतो का, कारण आपल्याला लोकांकडनं ऐकायचं असतं की बाबा हो तू करू शकतोस. तर त्या मानसिकतेतनं बाहेर पडा. शिक्षण आणि बाकी कुठल्याही गोष्टींमुळे व्यवसाय चालू करणं हा विषय अडत नाही. धीरूभाई अंबानींचं काय शिक्षण होतं? जेफ बेझोसचं काय शिक्षण होतं? शिक्षण, बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड ह्याचा आणि व्यवसायाचा काहीही संबंध नाही. तर माझ्या मते तुमच्या मनात जर ब्लॉक असतील ते म्हणजे शिक्षण नाही किंवा इंग्रजी येत नाही किंवा डॉक्युमेंटेशन येत नाही, पैसे इन्व्हेस्टमेंटला खूप लागतात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. त्यामुळे या प्रश्नांमुळे जर तुम्ही स्वतःला थांबवत असाल बिझनेस करण्यापासून किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये येण्यापासून, तर कृपा करून असं करू नका. याची उत्तरं तुम्हाला मी दिलेली आहेत. आता विषय तो की एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं तर काय करायचं, काय करू शकतो मी एक्सपोर्ट, काय करू शकते मी एक्सपोर्ट. तर एक साधं सांगतो, जे प्रोडक्ट भारतामध्ये एक्सपोर्ट करणं लीगल आहे, भारतामध्ये विकणं इलिगल आहे, जे प्रोडक्ट तुम्ही इथे विकू शकता, मग ती भाजी असेल, मग ते कपडे असतील किंवा कुठल्याही प्रकारचं असेल, जे लीगल प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट विकणं शक्य आहे आणि ते तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकू शकता. आता दुसरा प्रश्न तुमच्या मनात येईल की बाबा माझं प्रोडक्ट विकत कोण घेणार? मित्रांनो एक साधी गोष्ट सांगतो, 200 पेक्षा जास्त देश आहेत. 200 पेक्षा जास्त देशातून एक व्यक्ती नाही मिळणार का तुम्हाला तुमचं प्रोडक्ट विकत घ्यायला? 100 नाही 200% मिळू शकेल, खूप इझिली मिळू शकेल. तुम्ही फक्त प्रयत्न करणं आणि प्रॉपर प्रोसेसनी जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करत असताना की दुसरा कोणतरी कांदा विकतोय आणि त्याच्याकडे BMW आहे म्हणून मी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करेन आणि मला कांदा विकून माझ्याकडे BMW अशा जर स्वप्न असतील तर असं करू नका. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये प्रत्येक गोष्टीची प्रोसेस आहे. आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काय आहे, आता जर फिगर्स बघायला गेले तर चायना जो जगातला 1 नंबरचा देश आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये, तर चायनाच्या पॉप्युलेशनच्या चायनाचं का वर्किंग पॉप्युलेशन आहे त्याच्या 35% लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतात.
सॉरी 40% लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतात. अमेरिकेचं US चे 35% लोक काम करतात एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये. म्हणून हे देश जगात 2 नंबरला, 1 आणि 2 नंबरला आहेत. भारतामध्ये हाच आकडा फक्त 2.4% आहे. त्यामुळे एक्सपोर्टसाठी तुम्हाला संधी खूप उपलब्ध आहेत. कॉम्पिटिशन अजिबात नाहीये. नवीन लोक येऊ शकतात का? तर 100% येऊ शकतात. नवीन लोकांना चांगला स्कोप उपलब्ध आहे. आणि आता कोविड नंतर, कोरोना नंतर, लॉकडाऊन्स नंतर चायनाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये कोविडचं वॅक्सिन जगातल्या कुठल्याही देशाने बनवू दे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग हब हे भारतच बनणार आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग हब भारत बनेल त्यावेळेस तिकडे संधी अजून जास्त उपलब्ध होतील. ॲग्रिकल्चरमध्ये एक्सपोर्ट होतो, तंबाखू एक्सपोर्ट होतो, लाकडं एक्सपोर्ट होतात, खेळणी एक्सपोर्ट होतात, कपडे एक्सपोर्ट होतात. डायमंड्स एक्सपोर्ट होतात, सोनं एक्सपोर्ट होतं, पेट्रोलियम एक्सपोर्ट होतं, क्रूड ऑइल एक्सपोर्ट होतं. सो एक्सपोर्टमध्ये संधी भरपूर आहेत. आणि असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एक्सपोर्ट ऍक्च्युअली गोष्ट पाठवणं की एक्सपोर्ट ऍक्च्युअली गोष्ट घेऊन येणं याच्यातच काम करावं लागेल. तुम्ही अगदी कुठेतरी बेसिक ट्रेनिंग घेऊन तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी किंवा सर्व्हिस प्रोव्हिजनचं एक साधं उदाहरण देतो. माझे एक नाशिकमध्ये सप्लायर आहे, त्यांच्याकडे एकदा मी गेलो होतो. गप्पा मारता मारता त्यांच्याशी विषय निघाला. ते बोलले सर आता आम्ही आमचं पण एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस चालू करतोय. म्हटलं कसं काय? त्यांना आपला आता लायसन्स आलाय. म्हटलं सर किती खर्च केला लायसन्सला? त्यांनी सांगितलं 2.5 लाख रुपये खर्च केला. म्हटलं का 2.5 लाख रुपये एवढा का खर्च केला? त्यांना आपलं स्पेशल लायसन्स आहे, लाईफ टाईम लायसन्स आहे. म्हटलं दाखवा लायसन्स. त्यांचं लायसन्स बघितलं आणि माझं लायसन्स बघितलं. दोन्ही लायसन्समध्ये नाव आणि नंबर आणि पत्ता या 3 गोष्टी जर सोडल्या तर अख्खं लायसन्स सेम होतं. मी माझं लायसन्स, त्यांनी त्यांचं लायसन्स 2.5 लाख रुपयामध्ये बनवलं होतं. मी माझं लायसन्स 500 रुपयात बनवलं होतं. तर एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स फक्त 500 रुपयात बनतं. पण लोकांना माहितीच नसतं. त्यामुळे मग ते होतं काय, जसं गिराईक तशी पुडी. मुंबईमध्ये आला तर साधारणपणे 15,000 रुपये चार्ज करतात लोक लायसन्स बनवायला. 500 रुपयाचं लायसन्स 15,000 रुपयाला चार्ज करतात. जर तुम्ही शिकला, तुम्हाला जर सगळी माहिती घेतली तर तुम्ही स्वतः लोकांना हेल्प करू शकता लायसन्स काढून द्यायला. याला सर्व्हिस प्रोव्हिजन म्हणतात. मी स्वतः या बिझनेसमध्ये काम करतो सर्व्हिस प्रोव्हिजनच्या पण. आणि साधारणपणे महिन्याला 25 ते 30 लोकांना हेल्प करतो त्यांचे लायसन्सेस काढून द्यायला. आणि सगळे लायसन्स काढून द्यायला मी त्यांना सगळ्या लायसन्सचे सर्व्हिस चार्जेस 10,000 रुपये चार्ज करतो. म्हणजे तुम्ही हिशोब करा, 25 ते 30 लोकांचे लायसन्स काढून देतो आणि 10,000 रुपयाप्रमाणे त्यांना काढून देतो. काय रेव्हेन्यू जनरेट करतो मी. हे तुम्ही पण करू शकता. ग्रामीण भागात असाल तर सगळ्यात जास्त तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. कन्सल्टन्सीमध्ये काम कसं होतं तर तुम्ही एखाद्या कंपनीचं डिपार्टमेंट म्हणून काम करू शकता, एक्सपोर्ट इम्पोर्टचं डिपार्टमेंट. आणि त्याच्यावर तुम्हाला पर्सेंटेज मिळतात त्यांचा जो एक्सपोर्ट होतो त्याच्यावरती. तुम्हाला जर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही बायर सेलर मीट्स, आपण लवकरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्फत इंटरनॅशनल बायर सेलर मीट ऑर्गनाईज करतोय. ज्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले शेतकरी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातले व्यावसायिक किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातले इम्पोर्टर हे लोक येतील आणि ऑनलाईन होणार आहे. हे तुम्ही पण करू शकता. अगदी साध्यातलं साधं सांगू ना, डॉक्युमेंटेशन जरी शिकलात ना आणि लोकांना मदत करायला लागला डॉक्युमेंटेशन करून द्यायला, तरी पर कंटेनर लोक 2,500 ते 3,000 रुपये पे करतात डॉक्युमेंटेशन करून द्यायचे. तेही काम करू शकता. फक्त एक गरजेचं आहे ते म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये सिस्टीम समजून घेणं गरजेचं आहे, इंडस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे आणि जर पॉसिबल झालं तर कुठेतरी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. संधी अनंत उपलब्ध आहेत. लोक अजूनही इथे इतका मोठा व्हॅक्यूम आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये की लोक कामच करायला उपलब्ध नाहीयेत. म्हणून तर भारत आज 38व्या नंबरला आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये जगामध्ये. जो एकेकाळी जेव्हा इंग्रज भारतात आले तर 1 नंबरला होता.
कारण आपल्याकडे करणारी लोक नाही, त्यामुळे कारण आपल्याकडे करणारी माणसं नाही आहेत. चांगल्या जर तुम्ही अगदी शोधून काढलं तर हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कंपन्या आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये. कारण ट्रेनिंग दिलेलंच नाहीये, लोकांना माहितीच कधी दिली नाही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीबद्दल. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्या भारत सरकारचं पण अनेक गोष्टी लोकांना अपडेट करण्यासाठी सांगत असतं, पण ते पोहोचतच नाही आपल्यापर्यंत कधी. सो हाच एक मोठा व्हॅक्यूम लक्षात ठेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेस मार्फत महबूबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे वेबिनार चालू केले की लोकांना कळावं की या इंडस्ट्री किती मोठी आहे. मी अगदी तुम्हाला जर वाटलं की मला एक्सपोर्ट इम्पोर्ट नाही करायचं स्वतःच, तुम्ही दुसऱ्यांना मदत करून सोर्सिंग एजंट म्हणून काम करू शकता, मार्केटिंग एजंट म्हणून काम करू शकता, ई कॉमर्स मध्ये काम करू शकता. आणि विश्वास ठेवा, आपल्या देवाच्या कृपेने महाराष्ट्र हा प्रोडक्टच्या बाबतीत, एक्सपोर्टच्या प्रोडक्टच्या बाबतीत सुजलाम सुफलाम आहे. संधी खूप उपलब्ध आहेत आपल्याकडे करणारी माणसं मिळत नाही. तर आपल्यासारख्या युवकांनी जर मनावर घेतलं आणि या विषयात काम करायचं ठरवलं तर खूप मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. मी तुम्हाला ज्यांना कोणाला एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, तुम्हाला मी 8 स्टेप्स देतो. 8 स्टेप्स. हे 8 स्टेप्स अशा आहेत की या जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस पुढच्या 6 महिन्यामध्ये चालू होऊ शकतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना तुम्हाला 5 ते 6 महिने द्यावे लागतील प्रॉपरली, डेडिकेटेडली. सगळ्यात पहिली स्टेप येते ती म्हणजे कम्प्लीट बिझनेसचं नॉलेज घ्या, कम्प्लीट सिस्टीम समजून घ्या. जमलं कुठे तर ट्रेनिंग घ्या, कारण एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये विदाउट ट्रेनिंग काम करणं चुकीचं राहील. दुसरा म्हणजे तुमचं बिझनेस सेटअप रेडी करून घ्या. बिझनेस सेटअप मध्ये काय येतो, तुमचं कंपनी फॉर्मेशन. आता कंपनी फॉर्मेशन मध्ये असं काय कंपल्सरी नाही की तुम्हाला काय म्हणतात प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP कंपनीच पाहिजे. तुम्ही प्रोप्रायटरशिप फर्मवरती पण काम करू शकता. प्रोप्रायटर कंपनीवरती पण तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. तर सगळ्यात पहिले येतं तुमची कंपनी रजिस्ट्रेशन, दुसरं येतं तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स, तिसरं येतं तुमचं फायटो सॅनिटरी रजिस्ट्रेशन. फायटो सॅनिटरी नावाचं एक रजिस्ट्रेशन असतं, तुम्हाला करावं लागतं. अगदी 1500 रुपये चार्जेस आहेत त्याचे. सो कंपनी रजिस्ट्रेशन प्रोप्रायटरशिप केलं तर फुकट होतं. एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स काढायचं तर 500 रुपये खर्च येतो. फायटो सॅनिटरी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर 1500 रुपये खर्च येतो. पोर्ट रजिस्ट्रेशन म्हणजे ज्या कुठल्या पोर्टवरून तुम्ही माल पाठवणार आहात त्या पोर्टवरनं माल पाठवण्यासाठी त्या पोर्टचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याचे चार्जेस साधारणपणे 1200 ते 1500 रुपये येतात. नंतर आरसीएमसी म्हणजे रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट. रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला बेसिकली ज्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार असाल, ज्या कुठल्या अथॉरिटीमध्ये काम करणार, त्या प्रत्येक इंडस्ट्रीची आपली आपली अथॉरिटी, ज्या कुठलं प्रोडक्ट तुम्ही काम करणार आहात त्या अथॉरिटी बरोबर तुम्हाला काम करण्यासाठी तिकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं. ऍग्रिकल्चरचं बघा, अपेडा ऍग्रिकल्चरचं अथॉरिटी आहे ती अपेडा, त्याचे चार्जेस आहेत 5900 रुपये 5 वर्षासाठी. म्हणजे थोडक्यात सांगा झालं तर 9400 मध्ये तुमचा अख्खा बिझनेस सेटअप रेडी होतो. दुसरा आहे ते म्हणजे एडी कोड. एडी कोड तुम्हाला तुमच्या एडी कोड म्हणजे ऑथराइज डीलर कोड, हा तुम्हाला तुमच्या बँककडनं मिळतो. एवढे 5 लायसन्स 6 लायसन्स काढले की तुमचा अख्खा एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप रेडी होऊन जातो. जमलं तर वेबसाईट करा, वेबसाईट नसेल तरी फरक पडत नाही. त्याच्यानंतरचा जो स्टेप येते, सगळ्यात पहिली स्टेप आहे नॉलेज घ्या, जमलं तर कुठून तरी ट्रेनिंग घ्या. दुसरी स्टेप येते ती म्हणजे बिझनेस सेटअप रेडी करा. तिसरी स्टेप येते म्हणजे प्रोडक्ट सिलेक्शन करा. आता प्रोडक्ट सिलेक्शन कसं असतं किंवा कुठले प्रोडक्ट उचललं आणि कुठे विकलं अशी सिस्टम नाही होत. प्रोडक्ट सिलेक्शनची प्रोसेस येतं. प्रोडक्ट सिलेक्शनचे 4 क्रायटेरिया आहेत, माफ करा 5 क्रायटेरिया आहेत. सगळ्यात पहिला, तुम्ही जे प्रोडक्ट विकायचा विचार करत असाल त्या प्रोडक्टमध्ये तुमचा इंटरेस्ट असणं गरजेचं आहे.
म्हणजे माझा इंटरेस्ट नेहमीच फूड इंडस्ट्रीमध्ये होता, पण मी त्यावेळेस जर इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये काम केलं असतं तर मी आज कदाचित वाढू शकलो नसतो. सो प्रॉपर प्रोडक्ट सिलेक्शनसाठी तुमचा इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. दुसरं, त्या प्रोडक्टला रेग्युलर मागणी असणं गरजेचं आहे. तिसरं, त्या प्रोडक्टचं रेग्युलर अवेलेबल, ते प्रोडक्ट रेग्युलर अवेलेबल असणं गरजेचं आहे. म्हणजे मागणी आहे आणि इथे तुम्हाला सप्लायर नाही आहे असं असून चालणार नाही. सो रेग्युलर सप्लाय असणं गरजेचं आहे. तिसरं, त्या प्रोडक्टमध्ये मिळणारे तुमचे मार्जिन. आता काही प्रोडक्ट असे असतात की ज्याच्यात मार्जिन खूप जास्त मिळतं आणि काही प्रोडक्ट असतात की ज्याच्यामध्ये मार्जिन मिळतच नाही किंवा अगदी कमी मिळतं. पण म्हणजे जसं तांदळाचं तुम्हाला मार्जिन बघितलं तर 10 ते 12 पैसे मार्जिन मिळतं, पण तांदळाची जी ती येते 100 कंटेनर, 200 कंटेनर, 300 कंटेनर अशी येते. आणि दुसरं एक समजा आता माझं प्रोडक्ट आहे, मी आता भातुकली पण एक्सपोर्ट करतो. भातुकली माझ्यामध्ये प्रत्येकाला माहिती असेल. तर भातुकलीमध्ये मला मार्जिन मिळतं साधारणपणे 20 ते 22,000 रुपये एका भातुकली मागे. पण भातुकलीची रिक्वायरमेंट जी येणार ती जेमतेम महिन्याची 200-300 अशी रिक्वायरमेंट येईल. तर ते मार्जिन समजणं गरजेचं आहे. आणि पाचवं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते म्हणजे तुमच्या प्रोडक्टमध्ये एखादा हॅझार्डस किंवा प्रोहिबिटेड इन्ग्रेडियंट तर नाही आहे ना. या 5 गोष्टी जर प्रॉपरली फॉलो केल्या तर तुमचं प्रोडक्ट सिलेक्शन कधीच चुकू शकणार नाही. नंतर येतो तो म्हणजे तुमचं मार्केट सिलेक्शन. आता कुठलाही माल उचलला आणि कुठेही विकला असं होत नाही. प्रत्येक प्रोडक्ट प्रमाणे त्याचं ठरलेलं मार्केट असतं, त्याचं ठरलेलं टार्गेटेड ऑडियन्स असतो. म्हणजे एक साधं उदाहरण देतो, कुठल्या कम्युनिटीशी ऑफेन्स नाही, पण समजा तुमचा प्रोडक्ट आहे पोर्क म्हणजे डुक्कर जो खाल्ला जातो, जो मुस्लिम कम्युनिटीमध्ये नापाक मानला जातो. आणि तो समजा ते प्रोडक्ट घेऊन तुम्ही समजा विकायला जाता पाकिस्तानमध्ये, तर विकलं जाणार आहे का? तर योग्य प्रोडक्ट बरोबर योग्य टार्गेटेड मार्केट पण गरजेचं आहे. आणि मार्केट सिलेक्शन ही चौथी प्रोसेस झाली. तो सगळ्यात पहिली स्टेप नॉलेज घ्या, जमलं तर कुठेतरी ट्रेनिंग घ्या. दुसरं, तुमचा बिझनेस सेटअप करा. तिसरं, प्रोडक्ट सिलेक्शन करा. चौथं, मार्केट सिलेक्शन करा. पाचवं, बायर फाइंडिंग. आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की बायर कसे शोधायचे. माझं प्रोडक्ट विकत घ्यायला माणसं कुठनं मिळणार. तर मी आत्ता तुम्हाला जे सांगतो, ज्यांना कोणा एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं त्यांच्यासाठी एक सिक्रेट सांगतोय की ज्या सिक्रेटवरती माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस उभा आहे. तुम्हाला माहिती, जसं मगाशी म्हणालो की प्रत्येक देशामध्ये एक इंडियन एम्बेसी आहे. एक इंडियन एम्बेसीला मेल करा. समजा तुम्ही ठरवलं की तुम्ही मोबाईल विकणार आहे आणि तुमचं टार्गेटेड मार्केट आहे समजा दुबई किंवा मॉरिशस किंवा इंडोनेशिया, जे कुठलं असेल ते, किंवा नेपाळ. तर गुगलवरती जाऊन सर्च करा इंडियन एम्बेसी इन नेपाळ. तिकडे तुम्हाला त्यांची वेबसाईट येईल. त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन डायरेक्टली कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये जा. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये गेल्यानंतर तिकडे ट्रेड किंवा कॉमर्स या दोनपैकी एका कुठल्या तरी वेबसाईट लिंकवरती जाऊन डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये जाऊन त्यांचे ईमेल आय डी घ्या. ईमेल आय डी घेऊन त्यांना एक साधा मेल करा की माझं अमुक अमुक कंपनीचं नाव आहे, मी अमुक अमुक प्रोडक्ट एक्सपोर्ट करू इच्छितो. तुम्ही मला तुमच्या देशातल्या ज्या लोक जे इम्पोर्टर आहेत त्यांची लिस्ट द्या, ज्याच्यामुळे तुम्हाला आणि मला आपल्या भारताचा आणि त्या देशाचा व्यवहार वाढवायला मदत होईल. 72 तासामध्ये त्या एम्बेसीकडनं तुम्हाला रिप्लाय येतो, ज्याच्यामध्ये कंपनीचं नाव, तिकडच्या कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव, त्याचा नंबर, त्याच्या वेबसाईट, त्याचा व्हॉट्सअप नंबर वेगळा असेल तर व्हॉट्सअप नंबर, स्काईप आयडी असेल तर स्काईप आयडी. आणि ही लिस्ट अशा लोकांची असते की ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये एक बॉक्स किंवा अगदी 200 कंटेनर इम्पोर्ट केले. तुमचं प्रोडक्ट समजा मोबाईल त्यांनी 200 कंटेनर इम्पोर्ट केले असतील, अशाच लोकांची लिस्ट तुम्हाला पाठवली जाते. आणि याच्यापेक्षा जेन्युइन बायर्सची लिस्ट जगात कुठेही मिळू शकत नाही. सो बायर फाइंडिंग, बायर मिळणं, भारतामध्ये बसून बायर मिळणं खूप सोपं आहे, विश्वास ठेवा माझ्यावर. भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे जेन्युइन सप्लायर मिळणं. आणि फोर्ब्स मॅगझिनचा एक सर्व्हे झाला होता 2017 साली. तो सर्व्हे असा होता की चायना व्यतिरिक्त, चायना का, कारण चायना जगात 1 नंबरला आहे,
चायना व्यतिरिक्त कुठल्या देशातनं तुम्ही माल इम्पोर्ट करू इच्छिता? विच कंट्री वुड यू लाईक टू इम्पोर्ट फ्रॉम इन्स्टेड ऑफ चायना? आणि 38.7% वोट हे भारताला होते, जे सगळ्यात जास्त होते. म्हणजेच जग आपल्याकडनं प्रोडक्ट विकत घ्यायला तयार आहे, पण आपण अजून विकायला तयार नाही. आता ज्यांना ॲग्रिकल्चरमध्ये काम करायचं त्यांना पण सांगतो की ॲग्रिकल्चरमध्ये तर संधी आहेच, पण ॲग्रिकल्चर बरोबर ॲग्रिकल्चर प्रोसेसमध्ये पण खूप चांगली संधी उपलब्ध आहे. एक साधं उदाहरण देतो. नाशिकचा कांदा आत्ता भाव वाढलेले आहेत, पण एक वेळ अशी येते की जेव्हा तो कांदा 4 रुपये, 3 रुपये, 2 रुपये आणि शेतकरी रस्त्यावर फेकून देतात, त्यावेळेस गुजरातच्या काही कंपन्या ज्या येतात इकडे तो कांदा विकत घेतात अगदी 2-3 रुपये पर किलोनी. त्याच्यावर प्रोसेसिंग करतात, तो डिहायड्रेट करतात, त्याचे ग्रॅन्युल्स बनवतात, फ्लेक्स बनवतात आणि तोच कांदा 180 रुपये किलोनी विकतात आंतरराष्ट्रीय बाजारात प्रोसेस करून. आपले साधं उदाहरण की नाही, टोमॅटो केचप. टोमॅटोचा भाव काय असतो सगळ्यात कमी जेव्हा जातो तेव्हा, आणि त्या केचपचा भाव काय असतो? प्रोसेसिंग कॉस्ट 20-25 रुपये किलोच्या वरती लागत नाही. सो ॲग्रिकल्चरपेक्षा मला विचारा तर ॲग्रिकल्चर प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त मार्जिन आहे. ॲग्रिकल्चरमध्ये पण आहेच, नो डाऊट, पण प्रोसेसमध्ये जास्त आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप नॉलेज घ्या, जमलं तर कुठेतरी ट्रेनिंग घ्या. दुसरी स्टेप बिझनेस सेटअप करा. तिसरी स्टेप प्रोडक्ट सिलेक्शन करा. चौथी स्टेप मार्केट सिलेक्शन करा. 5वी स्टेप बायर फाइंडिंग करा. 6वी स्टेप ती म्हणजे डॉक्युमेंटेशन्स आणि रिस्क मॅनेजमेंट. तुमच्या प्रोडक्टसाठी, तुमच्या इंडस्ट्रीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत हे समजून घ्या, आणि रिस्क मॅनेजमेंट कसं मॅनेज करायचं ह्याचे समजून घ्या. 7वी स्टेप क्लिअरिंग फॉरवर्डिंग सिस्टीम्स कशा वर्कआउट करतात, क्लिअरिंग फॉरवर्डिंग शिपिंग आणि लॉजिस्टिक्सच्या सिस्टीम्स कशा वर्कआउट करतात हे समजून घ्या. आणि 8वी स्टेप चांगला CA सिलेक्ट करा. या 8 स्टेप जर तुम्ही प्रॉपरली केल्यात तर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये वाढण्यापासून, विश्वास ठेवा, कोणीही थांबवू शकत नाही. कोणी म्हणजे कोणी थांबवू शकत नाही. आणि जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे तर तुम्हाला 2 नंबर देतो. एक नंबर आहे जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं असेल त्याच्यासाठीचा, 908255, मला माहित नाही मला सरळ दिसतं का उलट दिसेल कदाचित. 9082511481, 9082511481 या नंबरवर कॉल करा जर ट्रेनिंग घ्यायचं असेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर काही दुसरं काम करायचं असेल तर माझा एक व्हॉट्सअपचा नंबर आहे जो फक्त व्हॉट्सअपवरती आहे. त्याच्यावरती तुमचं नाव, जिल्हा पाठवा मला, मी तुम्हाला समोरून कॉल करेन. तो नंबर आहे 9297 909090 92 97 90 90 90 9297 909090. मित्रांनो, एकच सांगतो की तुम्हाला जर तुमचं काम करायची तयारी असेल, तुमची मेहनत करायची तयारी असेल तर तुमचा व्यवसाय एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम चालू करून देण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची असेल या डॉक्टर ओमकार हरिमाळेची असेल, एवढा मी शब्द देतो. आणि आठवडे जाण्यापूर्वी 2 गोष्टी तुम्हाला सांगेन फक्त. एक म्हणजे महबूबभाई शेख यांचं जे पेज आहे त्याला लाईक केलं नसेल तर आठवडे लाईक करा. दुसरं म्हणजे NYC स्वयंरोजगार नावाने आपण, NYC म्हणजे नॅशनलिस्ट युथ काँग्रेस नावाने, स्वयंरोजगार नावाने आपण एक यूट्यूबचं चॅनल चालू केलेलं आहे. त्याच्यावरही तुम्हाला बरेच व्हिडिओज मिळतील. किंवा ओमकार हरिमाळी नावाने एक यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुक पेज आहे, याच्यावरती जाऊन लाईक करा. त्याच्यावर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल बरीच माहिती मिळेल. इतर व्यवसायांबद्दल पण माहिती तुम्हाला तिकडे मिळत राहील. आणि आता माझ्यामध्ये तुमचे जर काही प्रश्न असतील तर प्रश्नांकडे वळूया. तर तुमचे जे काही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीच्या बाबतीतले प्रश्न असतील प्रश्न विचारा, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं हे वेबिनार कसं वाटलं हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडलं असेल तर आवडलं सांगा, नाही आवडलं तर नाही आवडलं सांगा. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो नंबर मी दिला 9297 909090 या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करा. हा नंबर कॉलवर उचलला जात नाही, हा ओनली व्हॉट्सअप नंबर आहे.
आणि माझा पर्सनल नंबर आहे तो, पण फक्त व्हॉट्सअपचा नंबर आहे 92 97 90 90 90. त्याच्यावर मेसेज करा तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला काय करायचं आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये. ट्रेनिंग घ्यायचं आहे, तुम्हाला स्वतःची कन्सल्टन्सी चालू करायची आहे, तुम्हाला स्वतःचा एक्सपोर्ट करायचा आहे, जे काही करायचं असेल ते त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपमध्ये मेन्शन करा, तुम्हाला रिप्लाय करेन मी. आणि आता माझ्यामध्ये आपले जे प्रश्न असतील, सत्यजित सिसोडेजी, तुम्ही त्याच्यावर तुमचा नंबर पाठवा मला, तुमचा नंबर येईल, तुमचं नाव पाठवा, मी तुम्हाला संपर्क करेन समोर. लिंबू आपण एक्सपोर्ट करू शकतो का? हो साहेब, मी परत सांगतो, जे प्रोडक्ट लिगल आहे ते कुठलंही प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकतो आपण. धन्यवाद सुमितजी. आणि दुसरं एक मला अजून आवर्जून सांगायचं की आपल्यापैकी जर कोणाला माझ्याबरोबर रोजगार स्वयंरोजगार विभागामध्ये काम करायचं असेल तर आवर्जून तुमचं नाव आणि नंबर त्या याच्यावर टाका, त्या नंबरवर पाठवा, मी तुम्हाला त्यासाठी फोन करेल. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात जर तुम्हाला रोजगार आणि स्वयंरोजगार या विभागासाठी काम करायचं असेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस बरोबर काम करायचं असेल तर आपण एकत्र काम करूया. काय लायसन्स लागतील? ओके, संजय पवार साहेब, लायसन्सेसचं मी लिस्ट सांगितली मगाशी, वाटल्यास परत एकदा सांगतो. सगळ्यात पहिले तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स लागेल, फायटोसॅनिटरी रजिस्ट्रेशन लागतील, नंतर पोर्ट रजिस्ट्रेशन लागेल, एडी कोड लागेल, नंतर RCMC म्हणजे रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट लागेल. एवढे लायसन्सेस लागतात तुम्हाला. आणि कंपनी रजिस्ट्रेशन सगळ्यात महत्त्वाचं. It was awesome session. In which countries we can or cannot do business? समीर शेखजी, आपण कुठल्याही कंट्रीमध्ये व्यवसाय करू शकतो, फक्त भारताचं आणि त्या देशाचं ट्रेड ॲग्रीमेंट काय आहे याच्यावर प्रोडक्ट्सचं पुढे मागे होऊ शकतं, पण एक्सपोर्ट सगळ्या देशांना करू शकतो किंवा इम्पोर्ट सगळ्या देशांमधनं करू शकतो. ओके, ट्रेनिंगसाठीचा नंबर परत सांगतो, 9082511481. ह्या ट्रेनिंगचे नॉमिनल चार्जेस असतात, पण ते चार्जेस रिफंडेबल बेसिसवर असतात. त्या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल तिकडे. धन्यवाद आसनजी. सर, आपण ऑटो इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट करू शकतो का? हो सर, करू शकता. ऑटो इंडस्ट्रीचे पार्ट्स करू शकता. धन्यवाद अनंत पवार साहेब. मित्रांनो, आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एक वेबिनार आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ओंकार हरिमाळी हे पेज नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गेरुनियम ऑइलला मार्केट आहे का? गेरुनियम ऑइल, किरण खंडेजी, हे काय मला माहीत नाही प्रोडक्ट, पण जर त्यात इन्ग्रेडियंट हजार्डस किंवा प्रोहिबिटेड नसतील तर नक्कीच होऊ शकतं. कंपनी रजिस्ट्रेशन कुठे करायचं? कंपनी रजिस्ट्रेशन जर तुम्ही स्वतः करू शकता. अगदी तुम्ही उद्योग आधार काढलं तरी तुमचं कंपनी रजिस्ट्रेशनची प्रोसेस होते. सर, हरभरा किंवा तूर एक्सपोर्ट करू शकतो का? हो साहेब, करू शकता. जिल्ह्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आयोजन केले तर आपण प्रमुख मार्गदर्शक म्हणून येऊ शकता का? सत्यजितजी, नक्कीच येईल, आवडेल मला. जास्तीत जास्त युवकांना आपल्याला पवारसाहेबांच्या विजनखाली महबूबभाईंच्या विजन बरोबर जोडायचं आहे, ते म्हणजे त्यांचे व्यवसाय चालू करून द्यायचे. तर कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही शहरांच्या याच्या वेबिनार असेल तर मी नक्की येईन. महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी पोर्ट आहेत? महाराष्ट्र ठिकाणीमध्ये अनेक ठिकाणी पोर्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2023 पर्यंत साधारणपणे 8 नवीन पोर्ट येत आहेत. म्हणजे अगदी जनरल माहिती सांगायचं झालं तर औरंगाबादमध्ये येतोय, आपल्या मुंबईजवळ JNPT जो सगळ्यात मोठा पोर्ट आहे, नंतर पुण्याजवळ दिघी पोर्ट आहे, नागपूरला पोर्ट आहे. जे मेजर सिटीज आहेत तिकडे तर पोर्ट आहेत, पण 2023 पर्यंत 7 नवीन पोर्ट येणार आहेत. कुठल्या देशात ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट LC वापरून करू शकतो? कृपया थोडी माहिती द्या. ओके, ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट LC वापरून कुठल्याही देशात होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे तुमचं आणि तुमच्या बायरचं कम्युनिकेशन काय आहे, तुमचं आणि तुमच्या बायरचे रिलेशनशिप्स कसे डेव्हलप होतात याच्यावरती डिपेंड करतं. रिस्क मॅनेजमेंट आणि क्लिअरिंग स्टेप यू हॅवंट डिस्क्राईब्ड. ओके, आता रिस्क मॅनेजमेंट आणि क्लिअरिंग स्टेप ही इतक्या पटकन डिस्क्राईब करणं शक्य नाही आहे. रिस्क मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे प्लॅन B रेडी असणं, तुमचे इन्शुरन्स क्रिएट करणं,
किंवा तुमचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा प्लॅन वर्कआउट नाही झाला तर प्लॅन बी काय रेडी करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ऑफकोर्स तुम्हाला ट्रेनिंग जिकडे कुठे घ्याल तुम्ही त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला माहिती मिळेल या सगळ्या गोष्टींची. प्लीज इलॅबरेट स्टेप 6 and 7. ओके, स्टेप 6 and 7. ऑलराईट. 6 स्टेप आहे डॉक्युमेंटेशन आणि रिस्क मॅनेजमेंट. तुमच्या प्रोडक्टप्रमाणे तुमच्या इंडस्ट्रीप्रमाणे कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात आणि ते डॉक्युमेंटेशन्स कसे करावे लागतात हे शिकून घेणं गरजेचं आहे. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे जसं मी आत्ता म्हणालो की ते म्हणजे प्लॅन बी क्रिएट करणं किंवा इन्शुरन्स घेणं किंवा बायर बरोबर अशा टर्म्समध्ये काम करणं की ज्याच्यामध्ये बायर बांधील राहील तुमच्याबरोबर. आणि 7वी स्टेप इज क्लिअरिंग, फॉरवर्डिंग, शिपिंग, लॉजिस्टिक सिस्टम्स वर्कआउट करणं. ते म्हणजे क्लिअरिंग, फॉरवर्डिंग, शिपिंग, लॉजिस्टिक्स या कंपन्या असतात, पण त्या कंपन्यांबरोबर नेगोशिएट कसं करायचं, त्या कंपन्यांबरोबर फायनल कसं करायचं की कोणाबरोबर काम करायचं कोणाबरोबर नाही करायचं या सिस्टम समजून हे सगळं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये कळेलच. तुम्ही जिकडनं कुठनं शिकाल तिकडनं तुम्हाला माहिती मिळेल त्या गोष्टी. अभिनंदन सर आणि महबूबबाई, खूप छान विषय घेऊन आलात. नक्कीच जास्तीत जास्त युवकांना याचा फायदा होईल. जावेदराज सय्यद साहेब धन्यवाद. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आठवणीने की जास्तीत जास्त लोकांना याची माहिती मिळेल, जास्तीत जास्त महाराष्ट्रातले युवक उद्यमी म्हणून उभे राहतील. तर एवढीच. कॉटन बेल्सला खूप चांगला रिस्पॉन्स आहे साहेब इंटरनॅशनल मार्केटमध्ये. म्हणजे कॉटनचं अगदी थोडक्यात एक तुम्हाला एलॅबोरेशन जर सांगायचं झालं तर कॉटनसाठी मार्केट रेशो देशांचा कुठल्या सगळ्यात जास्त येतं त्याच्यामध्ये चायना, इंडोनेशिया, टर्की, बांगलादेश आणि व्हिएतनाम. पण भारतातनं 2018-19 या वर्षामध्ये 33 मिलियन बेल्स कॉटन एक्सपोर्ट झालाय. 33 मिलियन बेल्स कॉटन. खूप छान विषय हाताळता आहे सर महबूबबाई, धन्यवाद गणेशजी. सेंद्रिय धान्याला बाहेरील कोणत्या देशामध्ये मागणी आहे साहेब? ऑर्गॅनिक हा विषय आता इतका सेन्सिटिव्ह झालेला आहे की प्रत्येकाला त्याची आता रिक्वायरमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की तुम्ही कुठल्याही देशामध्ये काम करत असाल, समोरचा बाहेर तुम्हाला सांगतो त्याला ऑर्गॅनिक हवंय की नॉन ऑर्गॅनिक हवंय. सर धुळेला या तुम्ही महबूबबाई. नक्की साहेब, सगळं कोविडचं सगळं झालं शांत की नक्की येईन. How is the market for pulses and in which country you have good market? Okay. Pulses साठीचं मार्केट हे मेजरली आफ्रिकन कंट्रीज, साऊथ आफ्रिकन कंट्रीजमध्ये चांगलं आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये काही देशांमध्ये आपल्याकडे चांगली मागणी येते. तो पल्सेस हा विषय असा आहे ना की हा सगळीकडे खाल्ला जातो, सगळीकडे त्याची रिक्वायरमेंट आहे. तुमची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर डिपेंड करतो तुम्हाला मागणी कुठं. प्रत्येक प्रोडक्टला मागणी आहे, प्रत्येक प्रोडक्ट विकू शकता. ते विकण्याची जागा आणि विकण्याची पद्धत याच्यावर मॅटर करतं की तुम्हाला किती बाहेर मिळणार आहे. तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता का? विशालजी, ॲक्च्युली हे प्लॅटफॉर्म नाही ते सांगण्याचं, पण हो मी ट्रेनिंग देतो. आणि ट्रेनिंगसाठी आपण ऑफकोर्स सोशल अँगल, आपण एक उद्यमी महाराष्ट्र म्हणून एक चळवळ चालवतो ज्याच्यामध्ये मराठी मुलांनी व्यवसायात यावं यासाठी. त्याच्यामध्ये आपण 2,500 रुपये फी चार्ज करतो ट्रेनिंगसाठी. 15 दिवसाचं ट्रेनिंग असतं, रोज संध्याकाळी 6 ते 8 सोमवार ते शुक्रवार. आणि जर कोणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यात जॉईन करू शकता. आणि ट्रेनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढचं 1 वर्ष आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, ऑनलाईन सपोर्ट देतो की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली फील्डवर काम करता त्यावेळेस तुम्ही जिथे कुठे आडाल त्याचा सपोर्ट कम्प्लीट प्रोव्हाइड केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कन्सल्टंट किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्ही ताबडतोब काम चालू करू शकता. त्याच्यासाठीचं म्हणून वेगळं ट्रेनिंग त्याच्यातच इन्क्लूड असतं. सर स्क्रॅप मटेरियलला डिमांड आहे का? हो, ॲल्युमिनियम स्क्रॅपला इम्पोर्टला चांगला आहे. तुमच्या कपड्याच्या स्क्रॅपला एक्सपोर्टला चांगला आहे. किंवा आपल्या जो रेग्युलर स्क्रॅप असेल त्या स्क्रॅपला पण एक्सपोर्टला चांगला स्कोप आहे. ग्रेप्स, ओनियन दोन्ही एक्सपोर्ट करू इच्छितो. प्रमोदची चांगली रिक्वायरमेंट आहे दोन्ही प्रोडक्टला, चांगलं मार्केट आहे.
समीरजी धन्यवाद, धन्यवाद समीरजी. बारामती दौरा लवकर, जसं सगळं जरासं अजून कोविडचं शांत झालं की महाराष्ट्रभराचे दौरे होणारच आहेत, तेव्हा भेटणार सगळ्यांना तुम्हाला. मी वाशिम मुकादम जिल्हा रत्नागिरी आत्ता कुवेत. ओके मुकादम साहेब, कुवेतमध्ये असाल तर तिकडे तुम्ही तिकडे राहून इकडच्या आपल्या लोकांना मदत करू शकता एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी. तिकडे समजा जी काय रिक्वायरमेंट आहे ती इथे पाठवू शकता. वाटल्यास तुम्ही जो नंबर दिला आहे 9297909090 या नंबरवरती तुमचं एक नाव आणि मला फक्त तुमचं कुठे आहात ते पाठवा, थोडेसे डिटेल्स पाठवा, मी तुम्हाला संपर्क करेन. आपण एकत्र मिळून इकडच्या लोकांना मदत करू, तिकडच्या रिक्वायरमेंट हे करून, ज्याच्यात तुम्हाला पण फायदा होईल आणि इकडच्या आपल्या युवकांना पण फायदा होईल. स्तुत्यपद उपक्रम महबूब भाई, धन्यवाद सत्यजितजी. सर, हाऊ इज द मार्केट फॉर ग्वावा इन युरोप? ग्वावासाठी चांगला मार्केट आहे, युरोपियन मार्केट. ग्वावा आहे, पोमोग्रेनेट्स आहेत, चांगलं मार्केट आहे. सर मी करू शकतो का? तर सर करू शकता, कोणीही करू शकतं. तुम्ही 5वी नापास असाल, शाळेत गेलाच नसाल, ग्रॅज्युएट असाल, काही असाल, डॉक्टरेट असाल, तरी तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. तो माझ्यामध्ये प्रश्न सगळ्यांचे झालेले आहेत. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की महबूब भाईंचं पेज आवर्जून त्याच्यावर लाईक करा. म्हणजे पुढचे पण आता दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता वेगवेगळ्या विषयांवर, व्यवसाय या विषयावरती वेगवेगळे सेमिनार्स होणार आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. किंवा NYC स्वयंरोजगार नावाने जे पेज आहे त्याच्यावरही तुम्ही आठवणीने लाईक करा किंवा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ओंकार हरिमाळी हे माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल पेज आहे, ज्याच्यावरती मी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काय केलेलं आहे, कसं काम करतो, काय करू इच्छितो याची सगळी माहिती आहे त्याच्यावर. किंवा ओंकार हरिमाळी हे यूट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यावरही लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपण लवकरच भेटूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर अशी इंडिपेंडंट माहिती कोणी देत नाही, पण तुम्ही अगदी खोलावर माहिती देता. धन्यवाद हसनजी. खूप छान उपक्रम चालू केला, त्यामुळे भरपूर युवकांना रोजगार मिळेल. खूप खूप आभार, धन्यवाद. ओके, धन्यवाद सगळ्यांना. आठवणीने तुम्हाला हे वेबिनार कसं वाटलं हे खाली मेन्शन करा. आवडलं असेल तर आवडलं सांगा, नसेल आवडलं तर नाही आवडलं सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जर मेहनत करायची तयारी असेल, काम करायची तयारी असेल, तर तुमचा बिझनेस चालू करून देण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची असेल, या ओंकार माळीची असेल, एवढा तुम्हाला शब्द देतो. आणि हो प्रमोदजी, नक्की उपयोग होईल. रिलेटिव्ह असतील तर त्याचा फायदा होतोच. आणि आजचं हे वेबिनार इथेच संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय शिवराय.